आज आपण प्रॅक्टिस सेट 53 याचा अभ्यास करणार आहे. क्वेश्चन आहे, फॅक्टोराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. खालील राशींचे अवयव पाडा. उदाहरण क्रमांक 1 आहे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग. आपण पाठीमागच्या प्रॅक्टिसमध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी ह्याचं जे उत्तर आहे ते येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे आहे आयडेंटिटी आहे, नित्य समानता आहे. म्हणजे आपण उजवी बाजू दिली असता ही डावी बाजू लिहू शकतो आणि डावी बाजू दिली असता उजवी बाजू आपण लिहू शकतो. आता याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. आपण या फॉर्म्युल्यात जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला डावी बाजू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्ममध्ये हे एक्झाम्पल आहे. फक्त एच्या ठिकाणी पी आहे, म्हणजे इथं पीचा स्क्वेअर आहे, मायनस बीच्या ठिकाणी क्यू आहे, क्यूचा स्क्वेअर. आणि अगदी याच कंसाप्रमाणे त्याचं फॅक्टर येणार आहेत. फर्स्ट ब्रॅकेट पहिल्या कंसात पी अधिक क्यू, पी प्लस क्यू इंटू सेकंड ब्रॅकेट पी मायनस क्यू. हे झाले एस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचे फॅक्टर. एक्झाम्पल नंबर 2 आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर, 4x वर्ग वजा 25y वर्ग. इथंही आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथं आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून आपल्याला या 4x वर्ग वजा 25y वर्गचं फॅक्टर पाडता येतात. पण हे जे दिलेले जे नंबर आहेत, न्यूमरिकल्स आहेत 4 आणि 25, याचं जे रूपांतर आहे हे परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये करावं लागतं आणि मगच आपल्याला हा फॉर्म्युला इथं वापरता येतो. ते कसं, 4 हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणजे मी आता 4x स्क्वेअर जे आहेत हे मी अशा पद्धतीने लिहितो 2x ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच काय आले 4x स्क्वेअर, मायनस सिमिलरली 25 इज अ स्क्वेअर ऑफ 5, 25 हा 5चा वर्ग आहे, म्हणजे 5y कंसाचा वर्ग. असे आपल्याला या एक्झाम्पलची अरेंजमेंट करता येईल. आणि मग आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एच्या ठिकाणी 2x आहे आणि बीच्या ठिकाणी 5y आहे. म्हणजे याचे जे फॅक्टर येतील ते पहिल्या कंसामध्ये या दोन्ही पदांची बेरीज 2x प्लस 5y आणि दुसऱ्या कंसामध्ये त्यांचीच वजाबाकी 2x मायनस 5y. हे झाले याचे फॅक्टर. उदाहरण क्रमांक 3 वायचा स्क्वेअर मायनस 4, वायचा वर्ग वजा 4. इथेही आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग हे वर्ग विस्ताराचे सूत्र वापरता येईल. पण आपल्याला इथं वायचा स्क्वेअर दिलेला आहे, पण इथं स्क्वेअर दिलेला नाही. पण आपणास माहीत आहे की 4 हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणजे मी असं लिहितो 4 म्हणजे 2चा वर्ग. आणि मग आपल्याला हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला वापरता येईल. एच्या ऐवजी वाय घ्या आणि बीच्या ऐवजी 2 घ्या, म्हणजे पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आहेत, म्हणजे पहिल्या कंसात वाय अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय वजा 2 हे त्याचे फॅक्टर येतील. एक्झाम्पल नंबर 4 आहे पी स्क्वेअर मायनस 1/25. इथे आपल्याला हे वर्ग विस्ताराचे सूत्र वापरता येईल, ए वर्ग वजा बी वर्ग. त्यासाठी जे पहिले पद आहे ते आपल्याला वर्ग स्वरूपात दिलेलं आहे, म्हणजे पीचा वर्ग दिलेला आहे, वजा 1/25. 1 आणि 25 दोन्हीही परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. 1चा स्क्वेअर 1 आहे आणि
25 हा 5चा स्क्वेअर आहे. म्हणजेच मी 1/25 1/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा स्वरूपात लिहितो. म्हणजे एच्या ठिकाणी येतं तर पी घ्या आणि बीच्या ठिकाणी 1/5 घ्या आणि या वर्ग विस्ताराचा उपयोग करून ह्याचे आपल्याला अवयव लिहिता येतील. पहिल्या कंसामध्ये पी अधिक 1/5 आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन पदांची वजाबाकी पी वजा 1/5 हे आहेत पी स्क्वेअर मायनस 1/25चे फॅक्टर. उदाहरण क्रमांक 5 आहे 9x वर्ग वजा 1/16 वायचा वर्ग. इथे आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर एक्सचा स्क्वेअर आहे, वायचा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा उपयोग करता येईल. पण 9 आणि 1/16 याची जी अरेंजमेंट आहे ती परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये करायची. जसं की मी हे 9x वर्ग आहेत ते 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर या स्वरूपामध्ये लिहितो. म्हणजे 3xचा वर्ग केला तर आपल्याला 9x स्क्वेअर येईल मायनस हे 1/16 वाय स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर अपॉन 16 आहेत. म्हणजे आपल्याला y/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्ममध्ये मांडता येईल. म्हणजे इथं आपल्याला या आता फॉर्म्युल्याचा उपयोग करता येईल. इथं एच्या ठिकाणी 3x आहेत आणि बीच्या ठिकाणी y/4 आहेत की ज्याचा जो अवयव आहे ते पहिल्या कंसामध्ये या दोन्ही पदांची बेरीज म्हणजे 3x प्लस y/4 हा झाला एक अवयव. सेकंड फॅक्टर 3x मायनस y/4 हे त्याचे दोन्ही फॅक्टर झालेले आहेत. उदाहरण क्रमांक 6 आहे x वर्ग वजा 1/x वर्ग. इथे पहिली जी टर्म आहे ती स्क्वेअर टर्म आहे आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरीसुद्धा स्क्वेअर टर्म आहे. एक हा एक्सचा वर्ग आहे, एक्स वर्ग हा एक्सचा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला या सूत्रामध्ये तिची मांडणी करायची आहे ती अशी होईल. पहिलं जे पद आहे ते एक्स वर्ग येईल वजा 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर अशी आपल्याला त्याची मांडणी करता येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता हे सूत्र वापरता येईल. एच्या ऐवजी एक्स आणि बीच्या ऐवजी 1/x म्हणजे एचे जे फॅक्टर आहेत तो पहिला फॅक्टर येईल एक्स अधिक 1/x आणि दुसऱ्या कंसामध्ये दुसरा अवयव आहे एक्स वजा 1/x. उदाहरण क्रमांक 7 आहे a²b मायनस ab. आता इथं बघितलं आपण तर पहिल्या पदामध्ये a² ही स्क्वेअर टर्म आहे, b ही स्क्वेअर टर्म नाही आणि दुसरं जे पद आहे ab हेही स्क्वेअर टर्म नाही. अशा वेळेला या दोन्ही टर्ममधून आपल्याला कॉमन काय घेता येईल का याचा आपण शोध घ्यायचा आहे. जसं की आपल्याला a² असे मांडता येईल a × a चा 2 वेळा गुणाकार आहे इंटू बीचा 1 वेळा गुणाकार मायनस a × b ए आणि बीचा 1 वेळा गुणाकार आहे. इथं आपण बघितलं तर ए इथं आहे, ए इथं आहे, कॉमन आहे.
त्यानंतर इथं बी आहे आणि इथंही बी आहे, म्हणजे बी कॉमन घेता येईल. म्हणजेच आपल्याला याचं जे उत्तर आहे ते असं लिहिता येईल, ए बी हे कॉमन घेता येईल आणि कंसामध्ये इथं हे ए राहिले वजा इथं ए आणि बी दोन्ही आपण सामाय घेतलेत, म्हणजे इथं एक राहील. म्हणजे एचा स्क्वेअर बी मायनस ए बी याचे फॅक्टर येतील ए बी इन ब्रॅकेट ए मायनस 1. उदाहरण क्रमांक 8 आहे 4x² वाय मायनस 6x². इथं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर 4 स्क्वेअर टर्म आहे आणि एक्स वर्ग सुद्धा स्क्वेअर टर्म आहे. इथं एक्स वर्ग सुद्धा आहे, पण 6 आणि वाय दोन स्क्वेअर टर्म नाहीत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी a² मायनस b² हा फॉर्म्युला यूज करता येत नाही. अशा वेळेला आपण काय करू की दिलेले जे टर्म आहेत, दिलेले जे पद आहेत, हे पद आपण गुणाकार रूपात मांडूया. जसं की 4 मी असे मांडतो 2 × 2 4 येईल. एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे इंटू एक्स 2 वेळा येईल इंटू वाय मायनस सेकंड टर्म आहे जे 6 मी असे लिहितो 2 × 3 आणि एक्स 2 वेळा गुणाकार आहे एक्स वर्ग गुणिले एक्स गुणिले एक्स असं होईल त्याचं. इथं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे 2 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे 2 कॉमन निघतील. त्याला मी असं गोल करतो, हे कॉमन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक्स आहेत, इकडेही एक्स आहेत, म्हणजे एक्स सुद्धा कॉमन निघतील. इथं आणखी एक एक्स आहेत, आणखी एक्स आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणावरून 2 × x × x हे कॉमन घेता येईल. 2 × x × x. आता जी राहिलेली जी पदं आहेत ते कंसामध्ये ठेवा. 2 × y हे गुणाकार करतो 2y मायनस फक्त 3 राहिलेले आहेत 2y मायनस 3. आता आपण जे कॉमन घेतलेत कंसाची बाहेर याचा गुणाकार करूया. 2 × x 2x × x x² म्हणजे 2x² ब्रॅकेटमध्ये 2y मायनस 3 हे याचे फॅक्टर असतील. एक्झाम्पल नंबर 9 आहे 1/2y² मायनस 8z². आता याचं परफेक्ट स्क्वेअर टर्ममध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे दुसरी टर्म आहे वजा 8z² याला आपण 2ने गुणायचं आहे आणि 2ने भागायचं आहे. म्हणजे आपण 2ने गुणले आणि 2ने भागले, म्हणजे इथं आपण बे के बे काहीच बदल केलेला नाही. हा जो बदल आपण केलेला आहे तो या दोन्ही या टर्मचं परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी केलेला आहे. आता आपल्याला इथून 1/2 हे 1/2 आपल्याला कॉमन घेता येईल. म्हणजे 1/2 कॉमन घेतले तर इथं राहिले y² मायनस आता न्यूमरेटरमधून 1 कॉमन घेतलेत त्यामुळे न्यूमरेटरमध्ये कोणताही बदल होणार नाही. हा गुणाकार होईल 8 × 2 = 16 8 × 2 = 16 z². म्हणजेच आपल्याला हे असंही लिहिता येईल 1/2 y² मायनस 16 z²
हा 4z स्क्वेअर आहे. जे आपल्याला हे पद असंही लिहिता येईल. आणि मग आपल्याला या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, की ज्याचं एक्सपान्सन आहे ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, एच्या ठिकाणी इथं वाय आहे आणि बीच्या ठिकाणी इथं 4z आहे. म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते असं येईल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 4z आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय मायनस 4z हे याचे फॅक्टर होतील. एक्झाम्पल नंबर 10 आहे 2x² मायनस 8y². इथं आपण 2 आणि 8 याला 2ने भाग जातो. त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो 2 इंटू x² मायनस 8 मी असं लिहितो 2 इंटू 4, 4 2 8 इंटू y². म्हणजे इथं आपल्याला 2 आणि हे 2 अशी कॉमन घेता येईल. म्हणजे आपल्याला असं कंसामध्ये 2 इन ब्रॅकेट x² मायनस 4y². म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट इन सिम्पल ब्रॅकेट x² मायनस 4 हा 2चा स्क्वेअर आहे 2y². आता इथं आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल a² मायनस b². म्हणजे याला आपण a² मांडलं एक्सला मायनस b². तर आपल्याला माहीत आहे जे एक्सपान्शन आहे पहिल्या कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. म्हणजेच इथं एच्या ऐवजी x आहे आणि बीच्या ऐवजी 2y आहे. म्हणजे इथं 2 इन ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x प्लस 2y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x मायनस 2y हे याचे फॅक्टर येतील. इथं आपला जो हा सराव संच आहे तो कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.